सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या आरोपीला अवघ्या 48 तासात जेरबंद करत 8,72,000चा मुद्देमाल जप्त केला। फिर्यादी रेवती सिद्धेश्वर तमशेट्टी वय 63 राहणार गीतानगर मंगलमूर्ती रेसिडेन्सी समोर गोविंद श्री मंगल कार्यालयाजवळ जुळे सोलापूर या दिनांक 11 मे रोजी त्यांच्या घराला कुलूप लावून सहपरिवार परगावी गेल्या होत्या। त्यानंतर अज्ञात चोरट्यानं फिर्यादी यांच्या बंद घराचं कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले 9,57,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम चोरून नेली। याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। दरम्यान सोलापूर शहर गुन्हे शाखेचं पथक आरोपीचा शोध घेत होतं। दरम्यान आरोपीबाबत CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीबाबत माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगानं 15 मे रोजी मार्केट पोलीस चौकी समोरील सार्वजनिक रस्त्यावर एक स्विफ्ट कार संशयितरित्या थांबल्याचं दिसून आलं। त्यावेळी शहर गुन्हे शाखेच्या पथकानं या कारला शिताफीनं घेराव घालून ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या इस्माला ताब्यात घेतलं। त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव शिवप्रसाद आदित्यनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर वय 48 राहणार सत्यनारायण कॉलनी रोड नंबर 1 नागाराम केसर मंडल तेलंगणा असं असल्याचं सांगितलं। स्विफ्ट कारच्या तपासणीत डॅशबोर्ड ड्रॉवरमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आढळली। त्यानं हे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जुळे सोलापुरात 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी केलेल्या घरफोडीत चोरून नेल्याचं कबूल केलं। अशा प्रकारे शिवप्रसाद मंत्री याच्या ताब्यातून एकूण 8.2 तोळे सोन्याचे 30 तोळे चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 8,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून हा गुन्हा कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे 48 तासांच्या आत उघडकीस आणला। आरोपीला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गुन्हे शाखेकडील PSI मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकास तांत्रिक तपास आणि CCTV फुटेज याच्या माध्यमातून त्यांनी एक संशयित आरोपी निष्पन्न केला होता। त्या अनुषंगाने ते सतत तपास करत असताना दिनांक 15/5/2026 रोजी साधारण मध्यरात्रीच्या वेळेस सदर आरोपी हा शहर हद्दीत असल्याची माहिती मिळवून त्यांनी मार्केट पोलीस चौकीजवळ एक संशयित गाडी त्यांना मिळून आली। संशयित गाडीला यांनी गराडा घालून तिला ताब्यात घेतलं। गाडी ताब्यात घेतल्यानंतर त्या गाडीमध्ये एक व्यक्ती आपल्या ड्रायव्हिंग सीटमध्ये बसलेला मिळून आला। त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर वय 48 असे असल्याचे सांगितले। त्याची तशीच गाडीची पूर्ण झडती घेतली असता गाडीमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळजवळ 8,50,000चा मुद्देमाल आपल्याला मिळून आला। नमूद इस्माकडे कसोशीने चौकशी केली असता तो त्याच्यावर भरपूर घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे यापूर्वी केल्याचं देखील त्याच्यात निष्पन्न झालं। तसेच ही जी विजापूर नाका हद्दीमध्ये जुळे सोलापूर या ठिकाणी जी घरफोडी दाखल होती ती घरफोडी देखील याच आरोपीने केल्याचे आणि त्याच्याजवळ जे दागिने मिळून आले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ती देखील त्याच गुन्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, काशीनाथ वाघे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड आणि रतिकांत राजमाने यांनी बजावली।